हरिओम श्रीराम अंबर. मी अंकुश सिंहपुरी, परभणी सिटी उपासना केंद्र परभणी. मी माझा छोटासा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो. मी आणि माझा छोटा मुलगा आम्ही एक दिवस गाडीने आमच्या ताईकडे जायला निघालो, वाशिम मालेगावला. आणि जाताना आम्ही कारनं निघालो होतो, कारनं गेलो. जाताना ताईकडे थांबलो, दुसऱ्या दिवशी आम्ही शेगावला गेलो गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला. गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आम्ही, तिथं पद्धतशीर थांबलो. नेक्स्ट डेला आम्ही परत आलो मालेगावला, मुक्काम केला आणि परभणीकडे यायला निघालो. परभणीकडे यायला निघाल्याच्या नंतर औंढा नागनाथ ते झिरो फाटा या दरम्यान आमची गाडी चालली होती. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंच होतो गाडीमध्ये. मुलगा ड्रायव्हिंग करत होता आणि मी साईडला बसलो होतो. त्या झिरो फाट्याच्या अलीकडे आणि औंढ्याच्या मध्ये असताना एक मोटरसायकल आमच्या पुढे होती. गाडी आमची बरोबर चालली होती, स्पीड होती थोडी गाडीला, जास्त नव्हती कमी नव्हती पण बऱ्यापैकी स्पीड होती. पुढे मोटरसायकलवाला होता आणि तो मोटरसायकलवाला पुढे इतक्या जवळ आला डाव्या बाजूला आणि त्याने अचानक राईट साईडला टर्न झाला. कुठल्याही डायरेक्शन न देता कुठलंही हे न करता त्याने एकदम हात दाखवला नाही, काही नाही, एकदम आला. गाडीला एवढं जवळ ब्रेक लावलं की ती गाडी पूर्ण रोड सोडून डाव्या साईडला आली, स्लोपिंग साईडला येऊन गाडी थांबली. साईडला मोठा खड्डा होता 2 इंचावर. त्या खड्ड्यामध्ये गाडी पडली नाही बापू कृपेनं. आणि गंमत अशी झाली की आमच्या गाडी आपोआप बंद पडली तिथे. आणि तो मोटरसायकलवाला एक 2-3 सेकंदातच राईट साईडला येऊन तो ते काय फुटपाथ रोडनं निघून गेला. त्याला आम्हाला बोलताही आलं नाही, त्याला काही झापताही आलं नाही, काही करताही आलं नाही. पण त्या 2-3 सेकंदामध्ये आम्हाला इतकं हे आलं की हे फक्त बापू करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. गाडी 2 इंचावर येऊन थांबणं, खाली साईडला खड्डा असणं आणि तिथंच गाडी बंद पडणं किती. आणि मला एकदम दरदरून घाम फुटला. पण मी पाहिलं. आणि एक विशेष म्हणजे काय असतं की मी जेव्हा प्रवासाला निघतो कुठेही, त्या प्रवासाला माझ्याबरोबर 5 गोष्टी असतात. एक कृपासिंधू मासिक, बापूचं उपासनेचं पुस्तक, एक हानिक आणि दुसरं एक स्तोत्राचं पुस्तक बापूंचं, आणि बापूंची उदी. बापूंची उदी न चुकता कुठेही केव्हाही माझ्याबरोबर असते. उदी लावल्याशिवाय मी बाहेर पडत नाही, कुठे असो, प्रवासात कुठे असो. त्यावेळेस एक माझ्याकडे पुस्तक होतं, कृपासिंधू मासिक होतं. आणि कृपासिंधू मासिकामध्ये बापूचा अतिशय सुंदर फोटो असलेला, आकर्षक हसरा चेहरा असला असा फोटो होता. मी म्हणलं बापू, फोटोकडे पाहून दिलं, बापू कृपासिंधूमधला फोटो, त्या मुखपृष्ठाचा फोटो पाहून बापूला म्हणलं बापू फक्त तूच आणि तूच एकमेव आधार, तूच ह्या संकटात आम्हाला वाचू शकतो, बाकी कोणीही वाचू शकत नाही. एवढी मोठी बापूची कृपा. फक्त ही 4 पुस्तकं बापूंची आणि उदी आणि बापूची कृपा. बापू हा कधीही केव्हाही आपल्यासोबत असतो. श्रद्धावानाच्या सोबत बापू सतत असतो. तो मागेही नसतो, पुढेही नसतो, सोबतच असतो. आणि तो तुमचं कुठलंही संकट आल्याने 100% नाही, 108% निवारण करतो. हे माझा अनुभव सांगतो. दुसरा एक अनुभव सांगतो छोटासा. हा एक अनुभव झाला. आमच्या घरी असताना आमची गाडी मागच्या साईडला असते आणि गाडीला काय केलं की थोडंसं उतार इकडल्या बाजूला आणि मध्ये हँडब्रेक असते, ते ब्रेक लावलेलं नव्हतं गाडीला. आणि लहान मुलं ते खेळत होते मी आतोंड. आणि ते अचानक खेळताना ते काय झालं माहिती नाही, पण ती गाडी अशी खाली यायला लागली. समोर मुलं खेळत होती, वरती आम्ही होतो. मला तर बोलताच येईना काय आलं. आणि गाडी त्या स्लोपहून खाली आली, खाली येऊन मुलाजवळ येऊन थांबली अचानक. ब्रेक नाही, कुठं काही नाही. मग आम्ही सगळं आरडाओरडी केली, सगळं पाहिलं. ब्रेक गाडीचं नव्हतं लावलेलं, काय नव्हतं हँडब्रेक. आणि गाडी येऊन थांबली कसं, म्हणलं फक्त बापूची कृपा. आणि त्यात बी गंमत अशी आहे की त्या गाडीमध्ये कृपासिंधू मासिक होतं बापूंचं आणि बापूचं स्टिकर काचेवर लावलेलं होतं. हे फक्त बापूचीच कृपा आहे, म्हणलं बापूनेच वाचवलं. यानंतर छोटा दुसरा एक अनुभव सांगतो मी. आमच्या धाकट्यामुळं लग्न झाल्यानंतर त्याला इश्यू झाला नाही लवकर. आता हे लोक सगळे परेशान व्हायचे, अहो कसं त्याला मुलगा होईना, काही होईना, प्रॉब्लेम घरी चिंता करायचे. मी म्हणलं तुम्ही बापूचं 40 वाचा. बापूने 40 काय सांगितलं, ना होऊ उदासा सब कुछ मिली अनिरुद्ध पासा. अनिरुद्धाजवळ असं कुठलंही नाही की मिळत नाही. जगातलं कुठलीही अशक्य गोष्ट असो ती बापूकडे तुम्हाला मिळेल, 100% मिळेल. फक्त विश्वास ठेवा. थोडा वेळ लागेल, प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो. पेरल्याबरोबर काय उगवत नसते. म्हणजे बी आपण म्हटलं की बी उगवते, त्याला वेळ लागतोच. त्याप्रमाणे तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. एक विश्वास असावा पुरता, करता अर्धा गुरु असा. बापू तुम्हाला डेफिनेट याच्यामध्ये यश. आणि गंमत असं झाली की त्याला इश्यू झाला. आणि मी म्हणले फक्त बापूची कृपा. घरी सांगितलं तुम्ही काही केलं नाही, कोणी काही केलं, फक्त बापू विश्वास ठेवा. अनिरुद्ध 40 वाचा, 100 तुमचा. आणि मग त्याचं नाव आहे आम्ही अनिरुद्ध ठेवलं. हे असे माझे छोटे मोठे लहानसे अनुभव मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळं काही बापू कृपेमुळे आत्मा व्यवस्थित झालेलं आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहिती नसतात. संकट असतात, संकट येऊन निवारण होऊन जातं.
आणि ते आपल्याला त्याची आयडिया नसते, पण तो बापूच निवारण करतो ते आपल्याला कळत सुद्धा नाही. हे 100% आहे. एवढंच काय, साधं तुम्हाला सांगतो मी, आपला रोड आपण क्रॉस करताना ट्रॅफिक भयंकर असतो, इकडनं व्हेकल येतं तिकडनं व्हेकल, आता आपल्याला वाटतं आपण गाडी कशी का आपण कसं पास करणार. परंतु असं होतं, एक सेकंद असा येतो, एक क्षण, इकडले वाहनं कमी होतात, इकडले वाहनं कमी, आपल्याला जायला रस्ता मिळतो आणि बापूला म्हणतो, बापू तुझी किती मोठी कृपा केली, किती मोठी अहमदनता आहे, बापून आपल्याला रोड करून दिलं, आपल्याला मोकळा रस्ता आपण पलीकडे जाऊ शकतो. पलीकडे गेल्यानंतर मी म्हणतो, बापू तुझी कृपा, मी अहमद नाही म्हणतो.